नमस्कार मित्रांनो. आज आपण पाहूया की आपण विचार कसा करतो. मित्रांनो, आपण जर चांगला विचार करत असू तर आपण चांगलं ठरतो आणि जर आपण वाईट विचार करत असू तर आपण वाईटाकडे जातो. या जगामध्ये जी घटना घडते, प्रसंग घडतात किंवा जी माणसं असतात त्या प्रत्येक माणसा प्रसंग आणि घटनांमध्ये काही चांगले गुण आणि काही वाईट गुणही असतात. आपल्याला ठरवायचं आहे की चांगलं घ्यायचं की वाईट घ्यायचं. मित्रांनो, काचेचा एक सुंदरसा ग्लास पाण्याने अर्धा भरलेला आहे. त्याच्याकडे पाहून जो सकारात्मक दृष्टीचा माणूस असेल तो म्हणेल की अर्धा भरलेला आहे आणि जो नकारात्मक दृष्टीचा विचार माणूस असेल तो म्हणेल की अर्धा रिकामा आहे. मित्रांनो, अर्धा पेला भरला आहे असंही म्हणता येतं, अर्धा पेला सरला आहे असंही म्हणता येतं. अर्धा पेला भरला आहे असंही म्हणता येतं, अर्धा पेला सरला आहे असंही म्हणता येतं. आणि त्याही पलीकडचा दृष्टिकोन सांगतो मित्रांनो, अर्धा पेला पाण्याने भरलेला आहे असंही म्हणता येतं आणि अर्धा पेला रिकामा आहे असं तर नाहीच नाही, सरला आहे असं तर नाहीच नाही. अर्धा पेला पाण्याने भरलेला आहे आणि अर्धा पेला हवेने भरलेला आहे असंही म्हणता येतं. म्हणजेच एखाद्या प्रसंगामध्ये पूर्णच सकारात्मकता असते, फक्त पाहण्याची आवश्यकता असते. मित्रांनो, आपण विचार कसा करावा तर अर्धा पेला भरला आहे असंही म्हणता येतं, अर्धा पेला सरला आहे असंही म्हणता येतं. भरला आहे म्हणायचं की सरला आहे म्हणायचं, तुमचं तुम्हीच ठरवा. आता सांगा कसं जगायचं, आता सांगा कसं जगायचं. मित्रांनो, ही दुनिया फार मोठी आहे आणि तरीही या दुनियामध्ये आपलं महत्व आहेच आहे. पायात काटे रुतून बसतात हे अगदी खरं असतं, पायात काटे रुतून बसतात हे अगदी खरं असतं, पण फुलं फुलून येतात हे काय खोटं असतं. पायात काटे रुतून बसतात हे अगदी खरं असतं, पण फुलं फुलून येतात हे काय खोटं असतं. काट्यासारखं रुतायचं की फुलासारखं फुलायचं, तुमचं तुम्हीच ठरवा. आता सांगा कसं जगायचं, तुमचं तुम्हीच ठरवा. आता सांगा कसं जगायचं. काळाकुट्ट अंधारात जेव्हा काही दिसत नसतं, काळाकुट्ट अंधारात जेव्हा काही दिसत नसतं तेव्हा कुणीतरी तुमच्यासाठी दिवा घेऊन उभं असतं. काळाकुट्ट अंधारात जेव्हा काही दिसत नसतं तेव्हा तुमच्यासाठी कुणीतरी दिवा घेऊन उभं असतं. प्रकाशात उडायचं की अंधारात उडायचं, प्रकाशात उडायचं की अंधारात उडायचं, तुमचं तुम्हीच ठरवा. सांगा कसं जगायचं, तुमचं तुम्हीच ठरवा. सांगा कसं जगायचं. गाणं म्हणत की कणत कणत, गाणं म्हणत की कणत कणत, तुमचं तुम्हीच ठरवा. सांगा कसं जगायचं. मित्रांनो, आपल्यालाच विचार करायचा असतो की आपल्याला कसं जगायचं आहे. काळाकुट्ट अंधार असतानाही त्या ठिकाणी काही तारे चमकत असतात, कुणीतरी आपल्यासाठी दिवा घेऊन उभा असतो. त्या प्रकाशाची वाट जोखायची की अंधारातच आपण गडप व्हायचं हे आपणच ठरवायचं असतं. आणि आपण ठरवतो म्हणजे कोण ठरवतो तर आपल्यामधला दृष्टिकोन ठरवत असतो. म्हणून चांगल्यांच्या सोबतीनं राहा, सकारात्मक विचार करा. हे जग वाईटांनी जसं भरलेलं आहे त्याच पद्धतीने चांगल्यांची सुद्धा इथे मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. चांगलं शोधा, चांगलं पहा. मित्रांनो, ज्या पद्धतीने तुम्ही चांगला विचार कराल तसंच तुम्हाला भासेल, दिसेल आणि तेच तुम्हाला विकासाप्रत नेईल. कराल मग विचार, करूया प्रयत्न.